हॅलो 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 सिद्धार्थ स्पोर्टने आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. रामेश्वर रायडर्सने आपले क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. रामेश्वर रायडर्स आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजून महाअंतिम सामना खेळवायचा बाकी आहे. महाअंतिम सामना उजेडामध्येच खेळवायचा आहे, त्यामुळे सामना लवकरात लवकर चालू करा. धन्यवाद बुतकर सर. ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार सन 2025 आणि पहिलंच वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करतायत आणि पहिल्या वर्षाचा अंतिम फेरीमध्ये पहिला जो संघ पोहोचतोय तो अनिश स्पोर्ट मिडबाव हा संघ. या संघाला पुढील वाटचालीसाठी अंतिम सामन्यासाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. आणि आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा जो सामना होत आहे तो सिद्धार्थ स्पोर्ट मिडबाव विरुद्ध रामेश्वर रायडर यांच्यात. दोन्ही संघांना सामन्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला वाटतं नाणेफेकीचा कौल रामेश्वर मिडबाव यांच्या बाजूने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं आहे ते सिद्धार्थ मिडबाव या संघाला. सलामीची जोडी मैदानात जाते. स्ट्राईकला कृष्णा आणि नॉन स्ट्राईकला दर्शन. पंचांचा इशारा मिळतोय. स्ट्राईकला पंच म्हणून काम करतायत ते अक्षय पुजारी आणि नॉन स्ट्राईकला पंच म्हणून काम करतायत ते अँडी. दरम्यान पहिला चेंडू काका यांचा चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांनी स्वतःच आणि संघाचं खातं खोलतोय, कारण त्यांना कृष्णा यांना माहित आहे हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. जो संघ हा सामना विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ असेल. पहिल्या चेंडूवर 6 धावांवर स्वतःच आणि संघाचं खातं खोलतो. कृष्णा हा फलंदाज पाहायला गेला तर याच्या आधीच्या सामन्यामध्ये घणाघाती वन मॅन आर्मी सारखी फलंदाजी केली होती. नाबाद 48 धावा जमवल्या होत्या. आता मात्र बचात्मक पद्धतीने खेळ, संयमी खेळ मानावा लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, सन्मानपूर्व 1 धाव पूर्ण करतोय तो कृष्णा. या एका धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. ती धावसंख्या होते ती 6, कारण दोन्ही संघामध्ये तुल्यबळ फलंदाज या ठिकाणी माफ करा धावसंख्या होते ती 7. दोन्ही संघामध्ये तुल्यबळाचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला क्रीडा रसिकांना पाहायला मिळतील. सामना खरोखरच रोमांचक स्थितीत पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत सर्व सामने जिंकून दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेले पाहायला मिळतील. डाव्या हाताचा फलंदाज आता मात्र प्रथम स्ट्राईकला येतो दर्शन. चेंडू जातो आहे तो मिड विकेटच्या दिशेने आणि सुंदर असा झेल टिपतोय. अप्रतिम असा झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दर्शन सारखा फलंदाज आता मात्र बाद होतोय. संघाचा पहिला गडी बाद होतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अक्षय गावडे यांच्याकडून आणि मोठा मासा गळाला. डाव्या हाताचा फलंदाज दर्शन सारखा तिथे असलेल्या मिड विकेटला या ठिकाणी झेल टिपतोय तो क्षेत्ररक्षक रामेश्वर रायडर या संघाचा. अंतिम यानंतर काही क्षणात या स्पर्धेतील अंतिम सामना चालू होणार आहे आणि अंतिम फेरीमध्ये पहिला जो संघ पोहोचलाय तो अनिश स्पोर्ट मिडबाव संघ. पाहायचा आहे दुसरा संघ कोणता चालू सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. दरम्यान दर्शन यांच्या जागेवर चाललेला फलंदाज करण यशस्वी गोलंदाज. पहिल्या चेंडूवर षटकारांनी समाचार घेतला होता तो कृष्णा यांनी. दुसऱ्या चेंडूवर सन्मानपूर्वक 1 धाव जमवली आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र डाव्या हाताचा फलंदाज तो दर्शन हा मात्र संघासाठी कोणतीही कामगिरी न करता तंबूत परततोय. धाव संख्या होते ती पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 7, 1 गडी बाद 7. हा सामना चालू आहे तो रामेश्वर रायडर्स विरुद्ध सिद्धार्थ मिडबाव यांच्यात. सेमीफायनलचा सामना चालू आहे ग्रीन पार्क मैदानावर. ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी आपण अनुभवताला पॉईंटच्या दिशेने कडवलेला चेंडू स्वतःच खातं खोलतोय. आता मात्र करण 1 धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये जमा होते. धाव संख्या होते ती 1 गडी बाद. पहिले षटक चालू असताना 8.
पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताने 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन अक्षय दरम्यान जोरदार चेंडू मारलाय. मोठा मासा गळाला लागण्याची शक्यता आणि या ठिकाणी जीवदान. कृष्णासारख्या फलंदाजाला जीवदान देणं किती महागाईत असू शकतं काही कालांतराने आपल्याला समजेल. कारण मगाच्या सामन्यामध्ये 1 मॅन आर्मी सारखी फलंदाजी केली होती. नाबाद 48 धावा जमवल्या होत्या आणि एकट्याने सर्व धावा पूर्ण करणारा हा फलंदाज आता मात्र जीवदान मिळत आहे. कारण ते जीवदान किती महत्वाचं आहे काही क्षणात आपल्याला समजेल. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक असणारा त्यांनी झेल सोडलेला आहे आणि जीवदान मानावं लागेल कृष्णासारख्या फलंदाजांना. आता मात्र यशस्वी गोलंदाजी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती मात्र दुर्दैवी. दरम्यान आता मात्र बचात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढण्याचा गुड लेंथवरचा चेंडू. पंचांचा इशारा मी तो निर्दोष प्रकारचा चेंडू जातोय. एका षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या होते ते 1 गडी बाद. षटक क्रमांक 1 धाव संख्या होते ती 9. डीजे साऱ्या महाराष्ट्रात माझ्या मिठबाव गावात लई ताकत हाय रे रामेश्वर प्रतिष्ठा नावात. ग्रीन पार्क स्टेडियम दोन पॉवर प्ले कंटिन्यू असतो थरार क्रिकेटचा. धन्यवाद धन्यवाद डीजे. आणि ग्रीन पार्क मैदानावर थरार क्रिकेटचा 11 मार्च ते 15 मार्च आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासातील मोठ्या स्पर्धेतील मोठा आयोजन या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं 5 लाख रुपयाचं आहे आणि याच ग्रीन पार्क मैदानावर याचं आयोजन होणार आणि तो थरार आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना आणि खेळाडूंना अनुभवायला मिळणार आहे. 11 मार्च ते 15 मार्च. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय साहिल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. मोठा मासा गळ्याला लागण्याची शक्यता आणि आता मात्र कोणतीही न चूक करता कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो साहिल लोके. अचूक टप्प्याची गोलंदाजी. गुड लेंथवरचा चेंडू आणि कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. संघाचा दुसरा गडी बाद होतोय. कृष्णा बॅक टू पॅव्हेलियन. डीजे दरम्यान कृष्णा यांच्या जागेवर चाललेला नवीन फलंदाज अनुभवी असा फलंदाज संतोष आणि आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर कृष्णा सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी होतो आहे साहिल लोके. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन संतोष परब यांना पहिला चेंडू बचात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा मिळतो. अक्षय पुजारे यांच्या वाईट स्वरूपाचा चेंडू. एक अवांतर धाव मिळते आहे. लेग स्टिक बाहेरून जाणारा चेंडू. एक अवांतर धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 10. 2 गडी बाद. दरम्यान जोरदार चेंडू मारला आहे तो शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे भावल यांचं. मात्र एक धाव काढण्यात यशस्वी ठरतोय. स्वतःचं खातं खोलतो आहे. या एका धावाने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 11. आता मात्र करंट स्ट्राईकला येतोय. कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो साहिल.
पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, गुड लेंथ वरचा चेंडू, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू निर्धाव गणना होते. 6 षटकांचे सेमीफायनलचे सामने चालू असलेले जो संघ हा सामना विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार. ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी आपण अनुभवतो आणि यशस्वी पहिलंच वर्ष सर्व आयोजकांचं, 14 गावातील सर्व खेळाडूंचं आम्ही आभार व्यक्त करतो, कारण सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी होत आहे. पुन्हा एकदा कारण पंचांचा इशारा मिळतोय, वाईट स्वरूपाचा लेग स्टिक बाहेरून जाणारा चेंडू, जी क्रिकेट क्षेत्रात पंजाब टू हरियाणा अशी चेंडूची गणना केली जाते आणि एक धाव मात्र समोरच्या संघाला बहाल केली जाते. धाव संख्या होते ती 12. पुन्हा एकदा साहिल यशस्वी गोलंदाज, जोरदार चेंडू मारलाय, चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी आता मात्र आक्रमक फटकेबाजी करतोय तो करण शिंदे. या 6 धावांनी संघ आता मात्र पोहोचतोय तो 18च्या घरात. अशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे, कारण मगाच्या सामन्यात आपण पाहायला गेलं तर 82 धावा जमवल्या होत्या त्या अनिश पोट या संघाने आणि ऋतुराज हा संघ 82 धावांचा अयशस्वीरित्या पाठलाग केला आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आहे तो अनिश पोट. आता मात्र एक षटकार मारल्याच्या नंतर खरोखरच जो क्रिकेट असतो संयमी क्रिकेट, एक धाव मिळवतो करण आणि या एका धावेने संघ आता मात्र पोहोचतोय तो 19च्या घरात. 6 षटकांमध्ये फायटिंग स्कोर 70 ते 75 धावा जमावाव्या लागतील. संतोष आणि करण यांना आता मात्र पंचांचा इशारा मिळतोय. 2 षटकाचा खेळ संपतो आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 2 गडी बाद 19 डीजे. प्रीमियर लीग ही सुद्धा आपण डे नाईट याच मैदानावर भरू हे आम्ही सांगू शकतो, कारण खरोखरच पहिलं वर्ष असून देखील सर्वांचा उत्साह, सर्व क्रीडा रसिकांचा देखील आणि सर्व खेळाडूंचा देखील मोठा पाहायला मिळतोय आणि यशस्वी आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. पंचाच्या डाव्या हाताने मारा करतोय करण शिंदे. आतापर्यंत एका षटकारानिशी करण मला वाटतं 8 धावांवर फलंदाजी करतोय. सुंदर चेंडू, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निर्धाव चेंडू टाकण्यात आता मात्र यशस्वी होतोय अक्षय. स्वतः संघनायक आहे अक्षय, रामेश्वर रायडर या संघाचा. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या हाताने 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक लांब आहे, चेंडू सीमारेषेलगत ट्रॅव्हल करतो, मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज धावून 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत. आता मात्र समीकरण बदलतंय. संघाची धाव संख्या होते ती 21 आणि कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करण्यात मात्र साहिल लोके यशस्वी ठरत आहेत, कारण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये वैयक्तिक नाबाद 48 धावा. आता मात्र तिरफळा उद्ध्वस्त करतोय अक्षय गावडे. करण शिंदे यांच्या तिरफळा उद्ध्वस्त करतोय. सुंदर गोलंदाजी, मिडस्टिक या ठिकाणी उडवतोय. संघाला मिळालेला 3रा आदरा आणि अक्षय किरण हा वैयक्तिक 10 धावांवर बाद होऊन तंबूत परततोय. संघासाठी बहुमोल अशी कामगिरी मानावी लागेल. संघाचा 3रा गडी बाद होतोय सिद्धार्थ मिडभाव डीजे.
21. 3 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दरम्यान करण शिंदे यांच्या जागेवर चाललेला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सोहम घाडी. सर्कल क्रिकेटचा हा बादशाह पंतच्या डाव्या त्याने मारा करतो. यशस्वी गोलंदाज अक्षय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण झेल सोडतो आहे. मात्र दोन्ही फलंदाज जाऊन 2 धावा पूर्ण करताय. स्वतःचं खातं खोलतोय तो सोहम. या 2 धावाने संघ पोहोचतोय आता मात्र 23च्या घरात. निर्धारित 6 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर जमा करताय पाहायचा आहे, कारण नाणेफेकीचा गोल लागला होता तो रामेश्वर रायडर यांच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी प्राचारण केलं होतं ते सिद्धार्थ मिडबाव या संघाला. आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपर असताना धाव संख्या होते ती 23. 3 गडी बाद. पुन्हा एकदा अक्षय. जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न दिसतोय. चेंडू जातोय यष्टीरक्षकाला मिस करून. मात्र दोन्ही फलंदाज जाऊन या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावांनी संघ पोहोचतोय आता मात्र 25च्या घरात. संघाचं पावशतक या ठिकाणी पलकावर. यशस्वी गोलंदाज आतापर्यंत मानावा लागेल. पंतांच्या डाव्या हाताने मारा करतोय तो अक्षय. सोहम घाडी यांना जोरदार चेंडू मारलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरकडे आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. 4था गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो अक्षय. पंचांचा इशारा मिळतोय. 3 षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. निम्मे षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धाव संख्या होते ती सिद्धार्थ मिडबाव या संघाची 4 गडी बाद 25. डीजे. आता मात्र नवीन चाललेले फलंदाज गणेश सोहम घाडी यांच्या जागेवर चाललेले फलंदाज सोहम घाडी वैयक्तिक 4 धावांवर बाद होऊन तंबूत परततोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र 3 षटकांमध्ये 25 धावा दिल्या. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतोय तो साहिल लोके. त्यांच्या समोर आहेत संतोष परब, कारण अजूनही मोठे फटके मारणारा हा फलंदाज. क्रीडा रसिकांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. संघ मालकांना देखील भरपूर अपेक्षा आहेत सिद्धार्थ मिडबाव या. मात्र अजूनही संतोष परब यांना लय काही मिळत नाही. पुन्हा एकदा साहिल लोके. पंचांचा इशारा मिळतोय. ऑफ स्टिक बाहेरून जाणारा चेंडू वाईट स्वरूपाचा हा चेंडू. एक अवांतर धाव मात्र मिळते ती सिद्धार्थ मिडबाव या संघाला. धाव संख्या होते ती 26. 4 गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांचा इशारा मिळतोय. पंचांचं काम अचूकरित्या या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अक्षय पुजारे यांच्या स्वरूपात. लगातार 2 चेंडू 2 वाईट स्वरूपाचे ऑफस्टिक बाहेरून जाणारे चेंडू टाकतोय तो साहिल लोके. हा गोलंदाज असा गोलंदाज आहे कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करून तंबूत पाठवणारा गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा फुल टच प्रकारचा चेंडू जातोय तो मिडॉनच्या दिशेने. मात्र दोन्ही फलंदाज जाऊन 1 धाव पूर्ण करतोय संतोष आणि गणेश. या एका धावने संघाची धाव संख्या आता मात्र होते ती 28. पुन्हा एकदा साहिल यशस्वी गोलंदाज मानावा लागेल. आतापर्यंत जगडून ठेवण्याचं काम करतोय तो साहिल आणि अक्षय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरतोय. निर्धारित षटकाच्या सामन्यामध्ये जो गोलंदाज निर्धाव चेंडू टाकेल तो यशस्वी गोलंदाज मानावा लागेल आणि जो फलंदाज एकेरी दुहेरी षटकार चौकार मारेल तो
फलंदाज यशस्वी फलंदाज मानावा लागेल आणि तसंच कौशल्य असतं ते गोलंदाजाचं निर्धाव चेंडू टाकण्याचं. साहिल शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टिक बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा मिळतोय. वाईट चेंडू या षटकामध्ये 3 चेंडू वाईट स्वरूपाचे चेंडू टाकतोय साहिल आणि समोरच्या संघाला 3 धावा बहाल करतो आहे साहिल. धाव संख्या होते ती आता मात्र 30-29. पुन्हा एकदा गणेश आता मात्र जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. निर्धाव चेंडू टाकण्याची यशस्वी करतो तो साहिल. धाव संख्येत कोणतीही भर नाही. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4थं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या होती ती 29. 4 गडी बाद. फुलटॉच प्रकारचा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक लांब आहे मात्र दोन्ही फलंदाज धावून या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेने संघ आता मात्र पोहोचतोय तो 30च्या घरात. आतापर्यंत 3 चेंडू एक्स्ट्रा टाकले आहेत आणि वाईट स्वरूपाचे टाकले आहेत आणि समोरच्या संघाला 3 धावा या ठिकाणी बहाल करतोय तो साहिल लोके. मात्र त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. कृष्णा गायकवाड सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा पश्चात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढतोय तो संतोष. सन्मानपूर्वक सन्मानजनक या ठिकाणी खेळतोय. पंचांचा इशारा मिळतोय. 4 षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 30. 4 गडी बाद 30. डीजे गावडे यांचं 1 धाव मिळते आहे. एका धावने संघाची धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होते ती 31. अजूनही मोठे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत सिद्धार्थ मिडभाऊ या संघाच्या बाजूने, कारण दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. जो संघ या सामन्यात विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार. पंचांचा इशारा मिळतोय. नो स्वरूपाचा चेंडू. 1 अवांतर धाव मिळते मात्र संतोष परब सारख्या फलंदाजांना फ्री हिटची संधी मिळते. पाहायचा आहे फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा जमा करतोय संतोष. धाव संख्या होते ती 32. फुलटॉच प्रकारचा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मिड विकेटच्या दिशेने षटकार ठोकतोय. आता मात्र ज्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता आहे सिद्धार्थ मिडभाऊ या संघासाठी त्या प्रकारची फलंदाजीची करतोय तो संतोष, कारण संतोष परब सारख्या फलंदाजाकडे क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची आणि त्याच प्रकारची फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे संतोष परब यांना. या 6 धावांवर संघ आता मात्र पोहोचतोय तो 38च्या घरात. निर्धारित 6 षटकांचे सामने 4 षटकांचा खेळ संपतोय. 5वं षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या होते ती 38. फायटिंग स्कोर नाही म्हटला तरी 70 ते 75 धावा जमाव्या लागतील. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपच्या मधून चेंडू जातोय. पंचांकडे अपील आहे. यशस्वीरित्या धाव पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चोरटी धाव मानावी लागेल संतोष आणि गणेश यांची. या एका धावेने संघ पोहोचतोय आता मात्र 39च्या घरात. पुन्हा एकदा
सचिन पंचांच्या डाव्या हाताने मारा करतो 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन गणेशांना फुल टच प्रकारचा चेंडू जातोय तिरपळा उद्ध्वस्त करतोय. खरोखरच या चेंडूवर समाचार घेतला असता तर चेंडू गेला असता सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मात्र फलंदाज बीट होतात आणि तिरपळा उद्ध्वस्त होतात. गणेश यांची संघाला मिळालेला 5वा हादरा. 5 गडी बाद धाव संख्या होते ती 39 डीजे. नवीन चाललेला गणेश यांच्या जागेवर चाललेला फलंदाज सुजित. आता मात्र यशस्वी गोलंदाज तिरपळा उद्ध्वस्त केल्या होत्या त्या गणेश सारख्या फलंदाजाच्या. धाव संख्या होते ती 39. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. सुजित यांच्या बॅटच्या पट्ट्यात देत नाही. मात्र एक धाव लेग बाय स्वरूपात पंचांचा इशारा मिळतोय. या एका धावेने संघाची धाव संख्या होते ती 40. ग्रीन पार्क मैदानाचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजासाठी पोषक असं मैदान आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 40-50 धावा देखील टफ होत आहेत. दरम्यान जोरदार चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते अक्षय गावडे यांचं. एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र बदल होते. संघाची धावसंख्या होते ती 41. पंचांचा इशारा मिळतोय. 5 षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 41 डीजे. निर्धारित 36 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर जमा करतायत पाहायचं आहे. आतापर्यंत 30 चेंडू झाले. 5 षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 41. म्हणजे निर्धारित शेवटचे निर्णायक 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर जमा करतायत पाहायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक शेवटचं आणि निर्णायक षटक घेऊन येत आहे तो भावल. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन आणि त्यांच्या समोर आहे संतोष परब सारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज सिद्धार्थ मिडभाव यांच्या बाजूने. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने आणि या ठिकाणी कोणती न चूक करता अक्षय गावडे आज झेल टिपतोय. संघाला मिळालेला 6वा आदरा. 6 गडी बाद होत आहेत. धाव संख्या होते ती 41. सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळत आहे ते रामेश्वर रायडर यांच्या बाजूने. आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी कारण जास्त धावा जमवता आल्या नाही. सिद्धार्थ मिडभाव या संघाला जखडून ठेवण्याचं काम करतायत ते गोलंदाज. त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तो साहिल लोके अक्षय गावडे या दोन्ही गोलंदाजांचा. कारण प्रत्येकी कोट्यातील 2-2 स्पेल टाकले आणि सुंदर गोलंदाजी केली होती. आणि साई लोके याचं कौतुक करायचं तेवढं कमी आहे कारण कृष्णा गायकवाड फलंदाजाला या ठिकाणी तो बाद करतोय. दरम्यान नवीन चाललेला फलंदाज शुभम. एक धाव मिळते आता मात्र कारण शेवटच्या हाणामारीच्या षटकात सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळत आहे ते कारण संतोष परब सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद करण्यात यशस्वी ठरतो आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही कसंही सजवा पण तुमच्याकडे षटकार असतील तर त्या क्षेत्ररक्षणाचा उपयोग शून्य. त्याच प्रकारची फलंदाज करावी लागेल सुजित याला. दरम्यान पुन्हा एकदा हॅलो
आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. हाणामारीच्या षटकार सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आतापर्यंत धावा होत आहेत त्या 42. जखडून ठेवण्याचं काम करतोय सिद्धार्थ मिडबाव या संघाला. रामेश्वर रायडर हा संघ. पंचांचा इशारा मिळतोय. ऑफस्टिक बाहेरून जाणारा चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धाव संख्या होते ती 43. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. जर सिद्धार्थ मिडबाव या संघाची गोलंदाजी अचूक टप्प्याची झाली तर या देखील धावा जोखमीच्या होऊ शकतात रामेश्वर रायडर्स या संघाला. आता मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. सुंदर गोलंदाजी, कारण शेवटच्या हाणामारीच्या षटकात अशा प्रकारची गोलंदाजी करणं गोलंदाजाचं कौशल्य असतं आणि तेच कौशल्य या ठिकाणी साध्य करताना पाहायला मिळतोय तो बाबल. पंचाच्या डाव्या हाताने मारा करतो. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट घेऊन सुजित यांना. दरम्यान जोरदार चेंडू मारलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळते आहे. या एका धावेने संघाच्या आता मात्र धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 44. नवोदित असा हा गोलंदाज. पंतांच्या डाव्यात त्याने मारा करतोय. जोरदार चेंडू मारलाय. चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होतोय. संघाचा 7वा गडी बाद होतो आहे. दरम्यान 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 44. विजयासाठी 45 धावांचं उद्दिष्ट आहे रामेश्वर रायडर या संघाला निर्धारित 36 चेंडूंमध्ये. धन्यवाद. आमचे 22 सभापती आहेत होणार आहेत, तरी त्यांनी या ठिकाणी नक्कीच आपल्याला आश्वासित केलेलं आहे. जर का हे चांगल्या प्रकारचं नियोजन आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य असेल तर आपण डे नाईट स्पर्धा या ठिकाणी भरू शकतो. सर्वांचं सहकार्य याचं खूप महत्त्वाचं आहे. सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी बोललं जातं
खेळ जिंकण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा खेळात जिंकण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा जर का खेळ जिंकण्यासाठी प्रयत्न करा, जर का खेळ जिंकण्यासाठी प्रयत्न करा तरच खेळ सुंदररित्या होऊ शकतो. खेळ चांगल्या प्रकारचं होण्यासाठी आपण या ठिकाणी नक्कीच पराकाष्ठा लावत आहोत. आता आपण दुसऱ्या विनिंगची सांगता करत आहोत. दुसऱ्या विनिंगच्या सुरुवातीला एक मोठा बॅटर्स मैदानात आहे. अक्षय गावडे ऑलराऊंडरच्या स्वरूपात. गोलंदाज आहे तो मात्र सिद्धार्थ स्पोर्ट संघाकडून करण शिंदे. पहिला झेल, एक मोठा मासा या ठिकाणी गळायला लागला, तो म्हणजे अक्षय गावडेच्या स्वरूपात. खरोखरच एक मोठा स्फोटक फलंदाज या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेला जातो. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ह्या करण शिंदे नावाच्या गोलंदाजीवर, मात्र अयशस्वी फटका म्हणावा लागेल. आणि पॅव्हेलियनच्या दिशेला जात असताना हा अक्षय गावडे आपण पाहता सेमीफायनलचा हा दुसरा थरार आणि दुसऱ्या थरारमध्ये दुसरी विनिंग सिद्धार्थ मिडवाव विरुद्ध रामेश्वर रायडर्स. रामेश्वर रायडर्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि प्रथम क्षेत्ररक्षणावर या ठिकाणी 44 धावा धावफलकावर लावला. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे ते रामेश्वर रायडर या संघाला. आणि रामेश्वर रायडर्स या संघाने पाठलाग करत असताना पहिला चेंडू करण शिंदे सिद्धार्थ मिडवाव या संघाकडून आणि या ठिकाणी अक्षय गावडे सहजरित्या या ठिकाणी सिली मिडॉपला या ठिकाणी सोप्या पद्धतीने या ठिकाणी मला वाटतं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बाद होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठ्या धावसंख्या उभा करण्याचा इरादा रामेश्वर रायडर या संघाचा असफल ठरतोय. अक्षय गावडे नावाचा मोठा मासा या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेला जातोय, डकआउटमध्ये जातोय. करण शिंदे यशस्वी गोलंदाज मानला गेला या ठिकाणी, कारण सेमीफायनलचा हा दुसरा सामना आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कुठेतरी संघासाठी वापसी निर्माण करतोय करण शिंदे. आता आहे तो फलंदाज विराज. हा नो चेंडू असणार आहे. या नो चेंडूवर नक्कीच या 2 धावा विराज या फलंदाजाने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. करण शिंदे फ्री हिटचा चेंडू एकूण ह्या 3 धावा धावफलकावर लावतोय. रामेश्वर रायडर आपल्या संघाचं खाता खोलतोय तो 3 या धावसंख्येने. फ्री हिटचा चेंडू असणार आहे तो म्हणजे विराज भाबल या फलंदाजाला. याने देखील शेवटचा षटक टाकला होता, चांगली गोलंदाजी केली होती विराज याने. समोर आहे तो करण शिंदे. आता मात्र वाईट चेंडू, म्हणजे पुन्हा एकदा फ्री हिटचा संधी या ठिकाणी असणार आहे ती विराज नावाच्या फलंदाजासाठी. विराज आणि सिद्धेश अशी ही जोडबुळी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल, कारण एक सलामीचा मोठा मासा या ठिकाणी डगआउटमध्ये पाहायला मिळतोय अक्षय गावडेच्या स्वरूपात. संघ मालक त्यांचे नक्कीच या ठिकाणी सामना पाहतायत. नीलराज लोकेगावकर थोडे निराश असतील, परंतु अजून इतर फलंदाज मैदानात आहेत, त्यामुळे या ठिकाणी नक्कीच विराजकडे मात्र या ठिकाणी मोठ्या आशा असतील संघ मालकाच्या. सिद्धेशकडे मोठ्या आशा असतील संघ मालकाच्या. तसेच सिद्धार्थ स्पोर्ट मिडवाव संघाचा संघ मालक सुहास मिडावकर याच्या आशा असतील त्या करण शिंदे या गोलंदाजीवर. नक्कीच दोन्ही संघ भले मोठे संघ आहेत, कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश करतायत आणि सेमीफायनल ही या ठिकाणी खेळत असताना आता मात्र या ठिकाणी 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. धाव संख्या होती ती 6. 45 धावांचा पाठलाग करत असताना रामेश्वर रायडर हा संघ सिद्धार्थ मिडवाव संघाविरुद्ध गोलंदाजीला आहे तो करण शिंदे.
मोठा फटका मारायचा होता, मात्र शॉर्ट मिडॉनला मारलेला हा फटका सहजरित्या 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाजी. चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल सिद्धेश आणि विराज याची. त्या ठिकाणी रनआउटची संधी होती, मात्र आपल्या क्रीजमध्ये वापसीमध्ये या ठिकाणी आहेत ते दोन्ही फलंदाज सिद्धेश आणि विराज. मोठी आशा असतील या दोन्ही फलंदाजाकडे नीलराज नोकेगावकर यांचे रामेश्वर रायडर या संघ मालकाकडून. कारण माफक अशा 45 धावा, कारण 6 षटकांचा हा सामना 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत. आत्तापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत पुरेपूर फायदा उठवता येत नाही. आता मात्र कव्हरला मारलेला हा फटका पाहूया जातो का सीमापार, आणि हा जातोय सीमापार. काय फलंदाजी पाहायला मिळते विराज या सिद्धेश याच्या फलंदाजातून. पहिलं षटक संपतोय डीजे. आता मात्र दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी येतोय तो म्हणजे रोशन गायकवाड. मॅन फ्रॉम लिंगडालचा हा कृष्णा गायकवाड, मॅन फ्रॉम लिंगडालचा हा खेळाडू. 9 धावा, 11 धावा. पहिल्या षटकाची सांगता होते, धावसंख्या होती ती 11. 45 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं पॉवर प्लेची षटकाची सांगता होते, आणि या ठिकाणी धावफलकावर धावा लागत आहेत त्या 11. कृष्णा समोर आहे तो मनोज भावल, आणि त्याला साथ देतोय तो नॉन स्ट्राईकला सिद्धेश. दोन पॉवर प्ले, दुसरा पॉवर प्ले लगातार घ्यायचे आहेत. दोनच फिल्डर बाहेर. विराज नावाचा फलंदाज फलंदाजी करत असताना कृष्णा याची गोलंदाजी. दुसरा पॉवर प्लेचा हा षटक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. हवी होतोय तो कृष्णा गायकवाड या मैदानावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धार्थ मिडबाव या संघाकडून. या अगोदरच्या सामन्यामध्ये म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 1 हाती सामना जिंकून दिला होता. तर हा गोलंदाज फलंदाजी मध्ये. फुलटच चेंडू जातोय तो स्टेटला, पाहूया 1 बाउन्स चौकार डीजे निलू. समजत नाहीये. आता मात्र एक धावचीच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची गरज नसताना या ठिकाणी रामेश्वर रायडरचा धावचीच्या स्वरूपात गडीबाद होतोय. एक मोठा हादरा म्हणावा लागेल तो रामेश्वर रायडर या संघाला. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी धावाची गरज नव्हती, मात्र या ठिकाणी जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज आहे तो फलंदाजीला जाईपर्यंत या ठिकाणी मनोज भावल मात्र नॉन स्ट्राईकला ठिकाणी बाद होतोय, आणि दुसरा गडी बाद या ठिकाणी होत असताना धाव संख्या आहे ती 15. विराज आउट झाला ना. विराज आता सिद्धेश. विराजची जागा घेण्यासाठी जातोय तो मला वाटतं सचिन धुरी.
पाहूया. वन बाउन्स या ठिकाणी अंपायर देत आहेत. खरोखरच चांगलं अंपायरची भूमिका निभावत असताना देसाई आता मात्र कुठेतरी फटका फसतोय का काय, मात्र या ठिकाणी सहजरित्या ह्या एक धाव पूर्ण होत आहेत आणि एक धाव आणि धाव संख्या होती ती 16. 45 धावांचा पाठलाग करत असताना रामेश्वर रायडर हा संघ दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धाव संख्या होती ती 16. सचिन धुरी नावाचा हा फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. पाहूया कृष्णा गायकवाड दुसऱ्या पॉवर प्लेचा षटक घेऊन आला होता या ठिकाणी आपल्या गोलंदाजीसाठी. जातोय तो शिलिमिडॉनला फटका. एक धावांसाठी धाव संख्या होणार आहे ती 17. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपतोय. धाव संख्या धावफलकावर लागते ती 17. काहीसा सावधगिरी या ठिकाणी पाहायला मिळते मैदानावर रामेश्वर रायडर संघाची. कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा डगआउट मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या पाठोपाठ विराज नावाचा रनआउटच्या स्वरूपात क्रिकेटमध्ये मोठी आत्महत्या म्हणावी लागते त्या प्रकारचा हा विराज. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रन नसताना त्या ठिकाणी नक्कीच त्या या ठिकाणी पाहूया संजय धुरी सचिन धुरी 24 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानात आहे. रामेश्वर रायडर्स 24 चेंडू आणि 28 धावा, कारण मापक असं 45 धावांचं टार्गेट होतं. गोलंदाज करण शिंदे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. करण शिंदे चांगला चेंडू. सचिन धुरी याला मात्र काही चेंडू खेळता येत नाही. 23 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण मैदानात राहतंय. 23 चेंडू आणि 28 धावा. पाहूया किती धावामध्ये हा संघ विजयी होऊ शकतो, किती विकेटनी विजयी होऊ शकतो. पाहूया मोठे फटके मारायचे प्रयत्न करतोय, मात्र एकामागोमाग निर्धाव चेंडू काढतोय आणि जी धाव गती आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय रामेश्वर रायडर संघाला. म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या बॅट्समनवर दबाव नक्कीच असणार आहे त्या सचिन धुरी नावाच्या फलंदाजाकडून. आता मात्र करण शिंदे हिट विकेट. हिट विकेट या ठिकाणी मिळते. कोणतीही कामगिरी न करता या ठिकाणी सचिन धुरी पॅव्हलियनच्या दिशेला 3 चेंडू खेळून काढतोय, मात्र हे 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव जात आहेत. धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो सचिन धुरी. आता मात्र या ठिकाणी एक मोठा स्फोटक फलंदाज जावा लागेल, प्रहार करावे लागेल, कारण डीजेला संधी देऊया. एक मिनिट. निलेश या ठिकाणी जातोय तो जागा घेण्यासाठी. रामेश्वर रायडरचा पुढचा फलंदाज कोण आहे? मनोज वायगणकर. याच्याकडे मोठ्या अपेक्षा असतील मोठ्या अपेक्षा असतील संघ मालकाच्या, कारण सचिन धुरीने खूपच निराशा केली मैदानावर आणि चांगले चेंडू मारायचे होते ते चेंडू निर्धाव काढतोय. धावसंख्या वाढवतोय आपल्या संघाची सचिन धुरी. आता मात्र मनोज त्याची जागा घेण्यासाठी मनोज मुनगेकर. आता मात्र पाहूया नक्कीच हा देखील मोठा मासा आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय आणि ह्या मासेला पकडण्यासाठी करण नावाचा शिंदे
जाळं टाकतोय का आपल्याला पाहायला मिळेल ग्रीन पार्क मिडबाव या मैदानावर. सामना लवकर करायचा आहे सुरू. पंच अजून फायनल बाकी आहे. कृपया सामन्याला उशीर होतोय खूप. जर का क्षेत्ररक्षणामध्ये जास्त जर उशीर लावला तर आपल्याला या ठिकाणी पेनल्टी लावण्यात येईल. आता मात्र सिद्धार्थ मिडबाव आता 20 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मैदानात पाहतो. कारण 24 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण असताना आता मात्र 20 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा आता मात्र सिद्धेश एक धाव या ठिकाणी धावा काढून आपल्या संघासाठी बहुमोल असं कामगिरी करतोय. धाव संख्या होते ती 19 चेंडू आणि 26 धावा. 19 चेंडू आणि 26 धावा मैदानावर समीकरण पाहायला मिळतोय. जरी माफक हवा असलं तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकाची सांगता होते अक्षय पुजारे अंपायर्स यांकडून आणि डीजे निलेश. आता मात्र येतोय तो समीर गाडी ना तो संतोष नावाचा हा गोलंदाज येतोय तो तिसरं षटक टाकण्यासाठी, चौथं षटक टाकण्यासाठी. कारण 18 चेंडू आणि 26 धावा. पाहूया जातोय तो या ठिकाणी कव्हरच्या दिशेला, बाउंड्रीच्या दिशेला डीजे. ठिकाणी संतोष नावाचा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर कव्हरच्या दिशेला बाउंड्री मारून आपला इरादा स्पष्ट करतोय. तो सिद्धेश 17 चेंडू आणि 22 धावा. मात्र शॉर्ट मिडनला मारलेला फटका चेंडू कलेक्ट करेपर्यंत नक्की ज्या एकच धाव समाधान. धाव संख्या होणार आहे ती 24. 16 चेंडू आणि 21 धावा. 16 चेंडू आणि 21 धाव मैदानावर समीकरण पाहायला मिळतोय. खूपच चांगला फटका कव्हर वरून मारलेला हा मला वाटतं अंपायर डिसिजन. षटकार हॉटेल सुभेदार षटकार कव्हर वरून आलेला हा षटकार म्हणावा लागेल. धावसंख्या रामेश्वर रायडरची 6 ने वाढणार आहे. आता मात्र हात खोलतोय तो सिद्धेश
मनोज मुनगेकर, कारण या ठिकाणी धावा जमा करायच्या होत्या आणि त्या ठिकाणी धावा जमा करण्यासाठी मनोज यांनी या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. ह्या सहजरित्या पुन्हा एकदा 2 धावा, या 2 धावांनी आपला रामेश्वर रायडर हा संघ पोहोचतोय तो 32 धावा. आता मैदानावर समीकरण येईल ते 14 चेंडू आणि 13 धावा. चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळते. ते सचिन धुरी नावाच्या फलंदाजाच्या बाद होऊन पुढचा फलंदाज आलेला मनोज मुनगेकर आणि सिद्धेश. 13 चेंडू 14 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र निर्धाव काढण्यात यशस्वी होतोय संतोष नावाचा हा गोलंदाज. पुन्हा वापसी करतोय आपल्या संघासाठी सिद्धार्थ मिडबाव या संघासाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती आणि चांगल्या गोलंदाजीवर तो सामना जिंकून या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश. आणि आता मात्र या ठिकाणी मारतोय तो शॉर्ट मिडूनवरून हा खणखणीत षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचवतोय डीजे निलेश. आपल्या या सामन्यामध्ये वापसी करायची असेल तर पाहूया रामेश्वर रायडर हा संघ या 7 धावा किती चेंडू पर्यंत जमा करतो. नक्कीच नीलराज लोकेगावकर यांकडून त्यांना नक्कीच चांगल्या धन्यवाद. आता मात्र विकेटकीपरचा चेंडू जातोय. चेंडू आडवेपर्यंत सहजरित्या दोन्ही फलंदाज या ठिकाणी 1 धाव घेत आहेत. म्हणजे आता राहिले 11 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण मैदानाला पाहायला मिळतंय. गोलंदाजाचं नाव शुभम शिंदे, शुभम कावळे या गोलंदाजाचं नाव आहे आणि चांगली गोलंदाजी केली होती. आता येतोय तो मनोज मुनगेकर. मॅन फॉर्म मुनगे या संघाचा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा मासा या लागतोय कळाला आणि या ठिकाणी डक आउट मध्ये आउट होतोय डीजे निलेश. फलंदाज संजय घाडी मनोजची जागा घेण्यासाठी. मनोज यांनी उत्तम प्रकारे आपली चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा या ठिकाणी जमा करून आपल्या डकआउटमध्ये तो आपल्या दिशेला जातोय. नक्कीच संघ मालक त्याच्यावर खुश असतील कारण महत्त्वाच्या धावा होत्या. कारण अशा परिस्थितीमध्ये एक वेळ परिस्थिती निर्माण झाली होती. 24 चेंडू आणि 28 धावा आणि त्या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न केला तो मनोज मुनगेकर आणि आता 10 चेंडू आणि 6 धावा. संजय घाडी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात बाद होतोय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची आवश्यकता नव्हती मात्र या ठिकाणी गडी बाद होतोय तो रामेश्वर रायडर या संघाचा. संजय घाडीकडून या ठिकाणी निराशा पाहायला मिळते सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांकडून. कारण 1 आणि 2 धावा जरी काढल्या असत्या खालून तरी नक्की या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मन जिंकली असते. मात्र या ठिकाणी सहजरित्या फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला हा सोपा असा झेल टिपतो तो एक सिद्धार्थ मिडबावचा एक क्षेत्ररक्षक. आता मात्र संजय घाडीची जागा घेण्यासाठी गेलाय तो फलंदाज
फलंदाजाचं नाव सांगा. सचिन राहुल. 9 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. आता मात्र वापसी करतोय तो सिद्धार्थ मिठबाव. बघता बघता अशा प्रकारच्या जर विकेट पडल्या तर नक्कीच हा संघ विजयी होऊ शकतो. आता मात्र रामेश्वर रायडर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा हा चेंडू. मात्र सिद्धेश आता चपळाई तऱ्हेने आपल्याकडे स्ट्राईक घेतोय, कारण आलेले बॅट्समन एका मागोमाग एक चेंडू खेळून किंवा या ठिकाणी बाद होत आहेत, याचं कुठंतरी त्याचं लक्ष आहे. आणि या ठिकाणी आता मात्र सिद्धेश आपला या ठिकाणी स्ट्राईक घेऊन आपल्या संघासाठी बहुमोल कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. किती 6 गडी बाद धाव संख्या आहे ती 39 आणि आता 8 चेंडू आणि 6 धावा. एक वेळ परिस्थिती निर्माण झाली होती 12 चेंडू आणि 7 धावा. मात्र समीकरण बदलतोय तो हा गोलंदाज शुभम कावळे. आणि त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नो मॅन्स फिल्डर आहे. त्या ठिकाणी चेंडू जातोय तो मना वाटतो कव्हरच्या पॉइंट वरून आणि हा खणखणीत चौकार. जबरदस्त फटका म्हणावा लागेल सिद्धेश, कारण सलामीला गेलेला सिद्धेश हा सलामीला गेलेला पण एक हाती किल्ला लढवतो या मैदानावर. सेमीफायनल सारखा हा दुसरा सामना किती महत्वाचा आहे याचं भान ठेवून याची फलंदाजी करतोय. त्याच्या अगोदरचे फलंदाज मात्र निराश करत होते. आता सिद्धेश मात्र एक हाती किल्ला लढवत असताना शुभम याची गोलंदाजी आणि सहजरित्या एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा 1 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते ती 1 धावांची गरज असणार आहे ती रामेश्वर रायडर या संघाला. 6 चेंडू आणि 1 धावा असं समीकरण मैदानाला पाहायला मिळतंय. जर का तो चौकार मारला नसता तर नक्कीच सिद्धार्थ मिठबाव या संघाने वापसी केली असती. मात्र सिद्धेश हा हुशार फलंदाज दिसतोय, कारण एका मागोमाग एक फलंदाज निर्धाव चेंडू काढत होते, विकेट गमवत होते. त्याचा कुठेतरी त्यांनी लक्ष ठेवलं आणि स्वतःकडे आपली स्ट्राईक घेतली आणि या स्वतःच्या स्ट्राईकवर त्यांनी एक कव्हर पॉइंट वरून चांगला असा एक चौकार मारला. धावसंख्या 4 ने वाढवली. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 1 धाव. कृष्णा नावाचा हा गोलंदाज येतोय. गोलंदाजासाठी 6 चेंडू 1 असताना नक्कीच फलंदाजीला आहे तो एक सलामीवीर. एक हाती किल्ला लढवत असताना सिद्धेश नावाचा हा फलंदाज हलक्या हाताचा या ठिकाणी सिली पॉइंट मध्ये हा फटका मारून आपला संघ विजयी करतोय, म्हणजे फायनल मध्ये प्रवेश करतोय. रामेश्वर रायडर हा संघ चमकदार कामगिरीच्या भरोशावर या ठिकाणी हा सेमीफायनल सारखा सामना या ठिकाणी जिंकतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. दाद दिली पाहिजे ते मला वाटतं सिद्धेश या फलंदाजाला. संकेत लोके यांनी या ठिकाणी यायचं आहे. हा आता ग्रामीण लीग प्रीमियर 2025 पर्व पहिलं आणि फायनल रंगणार आहे ती म्हणजे रामेश्वर रायडर्स विरुद्ध अनिश स्पोर्ट्स. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो अंतिम सामना, आणि तो अंतिम सामना रामेश्वर रायडर्स विरुद्ध अनिश स्पोर्ट्स बरोबर 15 मिनिटांनी या ठिकाणी चालू होईल. खरोखरच नीलराज रोकेगावकर आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी जात आहेत मैदानावर. त्यांचा या ठिकाणी खरोखरच आनंद उत्साहून वाहत असणार, कारण संघाने केलेली कामगिरी आहे ती एकसंघपणाची कामगिरी आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. आणि अशा प्रकारच्या कामगिरीवर या ठिकाणी अक्षय गावडे सारखा कर्णधाराच्या नेतृत्वावर